हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. काल जसं की आपण बघितला माझा ब्लॉग, मी वेट लॉस रिलेटेड टाकलेलं होतं. सो त्याच रिलेटेड मला आज पण बोलायचं आहे की स्टील आय गॉट लॉट ऑफ मेसेजेस की तुमचा डाएट काय आहे, तुमचा चार्ट काय आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची जे की काल पण मी सांगितली होती की तुम्ही विदाऊट डॉक्टर कन्सल्टेशन कुठलाही डाएट फॉलो नका करू. बिकॉज एव्हरी बॉडी इज डिफरंट. बॉडीचे शेप्स डिफरंट असतात, बॉडीचे फीचर्स डिफरंट असतात, आपले मेडिकल प्रॉब्लेम्स डिफरंट असतात. सोबतच आपल्या घरात आपण जे जेवतो त्या पण गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. एव्हरीथिंग इज डिफरंट. सो विदाऊट कन्सल्टेशन वेट लॉस जर्नी सुरू करणं इज लाईक व्हेरी टफ, आणि असं नका करू तुम्ही. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सोबतच मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मॅक्सिमम लोकांना असं वाटतं की आपण खूपच जास्त उपाशी राहिलं तर आपलं वेट लॉस होईल. असं नाही आहे. कधी कधी अशा गोष्टींमुळे वेट गेन पण होतं. सो सगळ्या गोष्टींना करण्यासाठी एक वे असतो, एक रुटीन असतो, आणि त्या गोष्टीला आपल्याला फॉलो करावं लागतं, तेव्हाच जाऊन वेट लॉस ही गोष्ट होते. सो त्याच्यामध्ये 80% एक्सरसाइज असू दे, नाहीतर 80% डाएट असू दे, नाहीतर 80% डाएट आणि 20% एक्सरसाइज असू दे. सो इट डिपेंड्स की तुम्ही किती कॅलरीज खातात, तुम्ही कॅलरी डेफिशिट आहात की नाही, तुम्ही सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात की नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या वेट लॉस जर्नीमध्ये इम्पॉर्टंट असतात. सोबतच बघू शकता मी बनवलेली आहे खपली गव्हाची खीर. ह्याच्यामध्ये खपली गहू, गूळ आणि घी आहे, त्याच्यासोबत इलायची आणि थोडंसं सुंठ आहे, आणि अतिशय छान झालेली होती. सो तुम्ही गोड पण खाऊ शकता, पण एक लिमिटेड व्हर्जनमध्ये. आता खूप जास्त पाऊस सुरू झालेला आहे आणि दररोज आपल्याला काहीतरी चमचमीत खाऊ वाटतं, पण लिटिल हेल्दी व्हर्जन. सो आज मी बनवत आहे कॅप्सिकमची भरलेली भाजी. कॅप्सिकम म्हणजे शिमला मिर्च. शिमला मिरची भरलेली भाजी पण बनवू शकता. जसं आपण वांग्याची भरलेली भाजी बनवतो, खारं वांगं बनवतो, तिखट वांगं बनवतो, मसालेदार, सेम तसंच आहे, पण थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये आपण नमक, तिखट, हळद, कांदा, जिरा, तीळ आणि शेंगदाणे, ह्या सगळ्या, आणि खोबरं सर्वात इम्पॉर्टंट, ह्या सगळ्या गोष्टींना छानपैकी भाजून आपण त्याला छानपैकी पिसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शिमला मिरच छानपैकी थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतली आहे आणि सगळा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून आपण छानपैकी भाजी बनवलेली आहे. सोबतच तुम्हाला सांगायचं आहे की आता जास्त बाहेर पडू नका. आपण ऐकतोय खूप सगळे इन्सिडेंट होत आहेत जास्त पावसामध्ये गेल्यामुळे.